आणि भारतीय जहाजांवरती झालेल्या गोळीबारानंतर भारतानं इराणच्या राजदूतांना समन्स बजावून घटनेचा तीव्र निषेध नोंदवलाय। भारताचा हा व्यापारी जहाज आणि नाविकांच्या सुरक्षेला कायम प्राधान्य देणारा देश आहे, त्यामुळेच या हल्ल्याबाबत गंभीर चिंता असल्याचं भारतानं इराणचे राजदूत मोहम्मद फता अली यांना कळवलेलं आहे। आखाती युद्धादरम्यान इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून भारतीय जहाजांना याआधी सुरक्षित मार्ग दिलेला आहे। या स्थितीमध्ये अशा प्रकारे हल्ला हा गंभीर ठरतो आणि याची माहिती इराणच्या उच्चाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचावी असं भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्री यांनी फताह अली यांना सांगितलंय। दरम्यान ही चिंता इराणमधील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे असं आश्वासन फताह अली यांनी दिलंय। दरम्यान अमेरिकेकडून बंदरांच्या नाकेबंदीमुळे होर्मुझची सामुद्रधुनी ही बंदच असेल असं इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद गलिबाफ यांनी म्हटलेलं आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीवरती इराणचंच संपूर्ण नियंत्रण असेल। सामुद्रधुनीमध्ये पेरलेले जलसुरुंग हटवणं हे शस्त्रसंधीचं उल्लंघन ठरेल असा इशारा गलिबाफ यांनी दिलाय। आणि अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्तेची दुसरी फेरी ही उद्या होण्याची शक्यता आहे। अमेरिकी माध्यमांनी तसा दावा केलाय। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चर्चेची ही दुसरी फेरी होऊ शकते। दरम्यान चर्चेबाबत जरी सकारात्मक बातम्या येत असल्या तरी इराण मात्र अजून देखील आपल्या अटींवरती कायम आहे। त्यामुळे आता शांती वार्तेची दुसरी फेरी होणार की युद्ध कायम धगधगत राहणार हे पाहावं लागेल। अमेरिका इराण चर्चेच्या दुसऱ्या फेरीची पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू आहे। तर उद्या ही चर्चा होऊ शकते। त्यामुळे दोन्ही देशांमध्ये चर्चा आणि इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये ही तयारी सध्या सुरू झालेली आहे। पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीसाठी सुरक्षेची जादा उपाययोजना ही सध्या करण्यात येते। तर रावळपिंडीमध्ये 26 एप्रिलपर्यंत विद्यापीठ आणि कॉलेजांना सुट्ट्या देखील जाहीर करण्यात आल्यात। रावळपिंडीमध्ये 10,000 जवान हे तैनात करण्यात आलेत। एलिट कमांडो आणि स्नायपर्स डॉल्फिन फोर्सेसचे जवान हे सध्या तैनात करण्यात आलेले आहेत। दरम्यान अमेरिका आणि इराणचे सध्याचे पवित्रे बघता दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीला मुदतवाढ मिळते की नाही अशी शंका निर्माण झाली आहे। शस्त्रसंधी संपून पुन्हा युद्ध सुरू होतं की काय अशी भीती देखील व्यक्त केली जाते। तर या दोन्ही देशांमध्ये विविध मुद्द्यांवरती काय काय मतभेद दिसतात ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर होर्मुझमधून हा विसंवाद वाढतोय। इराणचं म्हणणं आहे अमेरिकेनं नाकेबंदी हटवावी, तर इराणची ब्लॅकमेलिंग चालणार नाही असं अमेरिकेनं म्हटलेलं आहे। तर युरेनियम संदर्भामध्ये देखील विसंवाद हा वाढतोय। युरेनियम देशाबाहेर जाणार नाही असं इराणचं म्हणणं आहे, तर अमेरिकेचं असं म्हणणं आहे की इराणमधून खोदून युरेनियम नेऊ। त्याबरोबरच पुढचा मुद्दा आहे शिखर चर्चा। अमेरिकेच्या अटी या स्वीकारणार नाही असं इराणनं सांगितलेलं आहे। तर करार झाला नाही तर पुन्हा हल्ले करणार असा इशारा अमेरिकेनं दिलाय। त्यामुळे या मुद्द्यांवरून या दोन्ही देशांमध्ये संवादांपेक्षा विसंवादच जास्त दिसतोय। दरम्यान शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवरती ट्रम्प यांचं चक्रावून टाकणारं वक्तव्य आहे। शांतता करार झाला नाही तर शस्त्रसंधीला मुदतवाढ नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। बुधवारपर्यंत शांतता करार व्हायला पाहिजे, अन्यथा दुर्दैवानं आम्हाला इराणवरती पुन्हा बॉम्बवर्षाव करावा लागणार असा इशारा त्यांनी दिलाय। बॉम्बवर्षावासोबतच इराणच्या बंदरांची नाकेबंदी करणार अशी धमकी देखील ट्रम्प यांनी दिली आहे। आणि युद्ध पुन्हा सुरू झालं तर नव्या क्षेपणास्त्रांनी हल्ले करू, इराणचे वरिष्ठ कमांडर ब्रिगेडियर जनरल मोहम्मद रजा नगदी यांनी इशारा दिलेला आहे। शस्त्रसंधी सुरू असली तरी क्षेपणास्त्र निर्मिती ही देखील सुरूच आहे असं देखील ते म्हणालेले आहेत। अमेरिका क्षेपणास्त्र निर्मितीपासून रोखू शकत नाही। आता पुन्हा युद्ध सुरू झालं तर ते जागतिक असेल असा इशारा देखील नगदी यांनी दिलाय। आणि इराणशी समझोता होतो की नाही हे आज कळेल। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं वक्तव्य केलेलं आहे। शस्त्रसंधी संपण्यापूर्वी घेतलेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांचं हे वक्तव्य सध्या समोर येते आहे। उपाध्यक्ष जेडी व्हान्स, मार्को रुबियो, पीट हेग्सेथ हे बैठकीमध्ये उपस्थित होते। तर इराणसोबत चर्चा सुरू आहे, संध्याकाळपर्यंत कळेल असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे। एबीपी माझा,
उघडा डोळे, बघा नीट.